नमस्कार मंडळी, आशू फूड कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. पाहताय ना, आज आपण बनवणार आहोत अंडा बिर्याणी. हो, कधी कधी रविवारचं आपण जे मटण चिकन खाऊन थकलेलो असतो किंवा कंटाळलेलो असतो, ह्यावरती बेस्ट असा उपाय म्हणजे अंडा बिर्याणी. नक्की ट्राय करून बघा, खूप छान होते. चला आता मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण साहित्य बघतोय. इथे मी कांदा घेतलेला आहे चिरून, त्याचबरोबर टॅमॅटो, त्याचबरोबर तांदूळ, त्यानंतर तिखट, त्यानंतर आलं लसणाची पेस्ट, त्यानंतर इथे आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे, बिर्याणी मसाला घेतलेला आहे. इथे 5 अंडी व्यवस्थित अशी उकडवून घेतलेली आहेत. त्यानंतर इथे आपण कांदा घेतलेला आहे, हा तळण्यासाठी घेतलेला आहे. त्याचबरोबर जाडी वेलची, 2 दालचिनी, लिंबू, जिरं, तेजपत्ता, त्यानंतर इथे आपण धना पावडर घेतलेली आहे, तिखट, त्यानंतर हळद आणि जिरा पावडर. पाहू शकता व्यवस्थित असं आपण इथे साहित्य घेतलेलं आहे. इथे जो आपण तांदूळ घेतलेला आहे ती थोडीशी तेलामध्ये फ्राय करून बासमती तांदूळ आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तुमच्या घरामध्ये तेलामध्ये फ्राय करून घेत आहे तो देखील घेऊ शकता. इथे मी या मोठ्या वाटीच्या प्रमाणामध्ये 2 वाट्या हा तांदूळ घेतलेला आहे बिर्याणीमध्ये. त्यामुळे इथे अंडी आपण व्यवस्थित असं फ्राय करून घेऊया थोडंसं तेलामध्ये. तांदळाचे जेव्हा 3 भाग टोपामध्ये व्यवस्थित असं पाणी 3 तुकडे घेतलेले आहे. त्यानंतर तांदळाचे तांदूळ हा 4 ते 5 मिनिटांमध्ये व्यवस्थित शिजलेला आहे. त्यामध्ये हा तांदूळ पसरवून ठेवायचा. व्यवस्थित असं फ्राय करून घेतलेले आहे. त्यानंतर मी पाण्यातून नितळून एक तुकडा बटर टाकते. आपण जो गॅसवर हा ठेवला होता त्यामुळे जर हवा असेल तर तेल थोडंसं ॲड करून हा स्टेप केला तरी चालेल. आपण ते बटर टाकलेलं आहे, तेजपत्ता, तोपर्यंत त्यानंतर आपण इथे आलं लसणाची पेस्ट बटर आणि तेल एकदा आल्यानंतर त्यामध्ये दालचिनीची टाकून बघा तुकडे टाकूया. त्यानंतर तेजपत्ता, त्याची चव येते. त्यानंतर इथे आपण कोथिंबीर टाकलेली आहे. आपण इथे तेजपत्ता आणि दालचिनी ही दोन्ही टाकून घेतलेली आहेत. तो आता आपण ह्यामध्ये टाकून घेऊया. त्यानंतर आपण व्यवस्थित असं तांदूळ इथे जाडी वेलची पाण्यामध्ये आपण टाकलेलं आहे. पाहू शकता. तडतडलं पाहिजे. पाहू शकता 15 मिनिटामध्ये हा त्यानंतर जो तांदूळ आहे जिरं टाकून घेत शिजतो. जिरं व्यवस्थित असं तेलामध्ये परतवून घेते. पुन्हा आपण 5 मिनिटामध्ये व्यवस्थित करून घेत आहोत. हा कांदा परतला गेलेला आहे. जो आपण टॅमॅटो घेतलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये जो आपण उभा चिरलेला कांदा आहे हा टाकून घेऊया. कांद्यामध्ये टाकलेला आहे. त्यानंतर आपण जो कांदा टॅमॅटो आणि व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेऊया. तेलामध्ये व्यवस्थित परतला गेलेला आहे. त्यानंतर आता आपण आणि हो, जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला व्यवस्थित कांदा आणि टॅमॅटो त्याचबरोबर तेलामध्ये आपण लाईक देखील करा. त्यानंतर जो बाजूला बेल आयकॉन आहे ते देखील क्लिक करा, म्हणजे शुक्रवारी ज्या मी रेसिपीज अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला इझिली मिळेल. त्यानंतर आपण दुसऱ्या साईडला होऊ शकता कांदा आणि टॅमॅटो कढईमध्ये व्यवस्थित असं जो कांदा आहे, कांदा आणि टॅमॅटो हा व्यवस्थित परतला गेला. यामध्ये जी आपली आलं लसणाची पेस्ट आहे ही ॲड करतोय. बिर्याणीचा मेन जो आपला भाग असतो म्हणजे ग्रेव्हीचा भाग हा व्यवस्थित असा मऊसूद होतो. त्यामुळे बिर्याणी ही छान लागते. त्यामुळे कांदा आणि टॅमॅटो हा व्यवस्थित परतला गेला पाहिजे. पाहू शकता आपण इथे कांदा आणि टॅमॅटो हा व्यवस्थित असा परतवून घेत आहोत तेलामध्ये. कांदा आणि टॅमॅटो हा पटकन मऊसूद होण्यासाठी इथे आपण पाहू शकता व्यवस्थित अशी आलं आणि लसणाची पेस्ट व्यवस्थित असं तेलामध्ये परतवून घेऊया. ॲड केल्याने कांदा व टॅमॅटो हा मऊसूद व्हायला मदत होते आणि पटकन होतं. पाहू शकता इथे आपण व्यवस्थित असं कांदा आणि टॅमॅटो तेलामध्ये व्यवस्थित लसूण हा थोडा जास्त वापरा, त्यामुळे बिर्याणीला चांगला फ्रेग्रन्स येतो. त्यानंतर आता आपण ह्यामध्ये
जे मसाले आहेत ते टाकून घेऊया. तिखट, जिरा पावडर, धना पावडर हे आपण या मिश्रणामध्ये टाकून घेऊया. व्यवस्थित असं तेलावरती पुन्हा एकदा परतवून घेऊया. पाहू शकता व्यवस्थित असं तेलामध्ये आपण परतवून घेत आहोत. व्यवस्थित असं परतवून घेतल्यानंतर आपण आता ह्यामध्ये हळद ॲड करत आहोत. हळद देखील आपण व्यवस्थित अशी परतवून घेऊया. आता ही जी ग्रेव्ही आहे ही आपण थोडीशी काढून घेऊया. पाण्यामध्ये ती शिजलेली आहे. तेलामध्ये मसाले आहेत ते आता आपण इथे मी थोडीशी ग्रेव्ही काढून घेत आहे. लाल तिखट मसाला हा पण आता यामध्ये ॲड करत आहोत. भाताच्या लेअरसाठी मी 2 चमचे लाल तिखट मसाला घेत आहे. पाणी टाकल्याने थोडेसे मसाले तुम्ही तुमच्या शिजवून घेऊया. अंदाजाने देखील घेऊ शकता. कुणाला तिखट आवडतं, कुणाला मीडियम मसाले, तर कुणाला जास्त रेडी आहे देखील आवडत नाही. गॅस इथे मी माझ्या करून घेऊया. पाहू शकता व्यवस्थित असं जी ग्रेव्ही आहे ही तयार आहे. लाल तिखट घेतलेलं आहे. पाहू शकता व्यवस्थित आपली जी ग्रेव्ही आहे ही तयार आहे. व्यवस्थित तेलामध्ये बिर्याणीसाठी जी आपण ग्रेव्ही बनवून घेऊया. व्यवस्थित असे तयार तेलामध्ये मसाले व्यवस्थित असे परतले गेलेले आहेत. ते टाकून घेऊया. मसाल्यातून तेल व्यवस्थित असं सुटसुटीत झालेलं आहे, सुटलेलं आहे मसाल्यांना तेल. सो व्यवस्थित असा मसाला परतला गेलेला आहे. आता ह्यामध्ये आपण व्यवस्थित जो बिर्याणी मसाला आहे हा ॲड करत आहोत. पाहू शकता तुमच्याकडे जो कोणताही बिर्याणी मसाला असेल तुम्ही तो ॲड करू शकता ह्यामध्ये. भाताचा लेअर बिर्याणी मसाला देखील व्यवस्थित असा तेलामध्ये परतवून घेऊया. पाहू शकता रंग देखील सुरेख आलेला आहे. जसं आपल्याला बिर्याणीसाठी रंग किंवा जसं तेलाचं प्रमाण ग्रेव्ही ही लागते तसा व्यवस्थित अशी ग्रेव्ही आपली तयार आहे. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आता आपण ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करत आहोत. त्यानंतर आता आपण ह्यामध्ये जो आपण कांदा तळून घेतलेला आहे हा टाकून घेऊया. व्यवस्थित अशी कोथिंबीर, कांदा व्यवस्थित आपण आता ह्या ग्रेव्हीमध्ये ॲड केलेली आहे. टाकून घेत थोडंसं. त्यानंतर थोडीशी आपण कोथिंबीर देखील टाकून घेऊया. ठेवतोय. त्यानंतर आपण जी ग्रेव्ही काढून घेतलेली होती लेअर लावून यावरती टाकून घेऊया. ग्रेव्ही व्यवस्थित आपण भाताचा लेअर हा व्यवस्थित असा सगळीकडून सर्व बाजूने ग्रेव्हीचा रंग किती मस्त लावून घेत आहोत. त्याचबरोबर ही जी ग्रेव्ही आहे ही आपली इझिली आणि पटकन अशी झालेली आहे. पाहू शकता. त्यानंतर आपण आता ह्यावरती जी आपण अंडी उकडलेली होती, फ्राय करून घेतली होती, अंडा बिर्याणी जी आहे आपली रेस्टॉरंटमध्ये भेटते ती देखील अशीच असते. फक्त जी ग्रेव्ही असते ती त्यांच्याकडे ऑलरेडी स्टोअर करून ठेवलेली असते. जशी ऑर्डर असते ती ग्रेव्ही टाकून वरून राईस टाकून आपली जी बिर्याणी असते अंडा बिर्याणी ती रेस्टॉरंटमध्ये तशा पद्धतीने बनवली जाते. सो ही आपली घरगुती पद्धतीने व्यवस्थित